अरे दार उघडा कोणीतरी. साक्षी दार उघड. थांब साक्षी. कोणीही दार उघडायचं नाहीये. अरे मकरंद असं काय करतोय? दारात कोणीतरी आलंय, त्यांच्यासाठी दार उघडायला नको? बाबा प्लीज. राजे, अजूनही माझं ऐका. मला माझ्या पद्धतीने वागू द्या. एका झटक्यात सगळं शांत होतं की नाही बघा. मला एक कळत नाही, राजेश शिर्केंच्या विरोधात बोलण्याची हिंमत कशी झाली त्या डी.व्ही. देशमुखची. मला फक्त आदेश द्या राजे. रिलॅक्स म्हणे. जे झालं ते व्हायला नको होतं आणि म्हणूनच आम्ही काळजी घेत होतो. पण याला काय बुद्धी झाली आणि त्या देवयानेला घरी घेऊन आल्या. तू काय करतेस इकडे? तुझीच वाट बघतीये. जस्ट लिव्ह मी आलो. आम्ही आता कोणाशीही कुठल्याही विषयावर बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहोत. काय असेल ते आपण नंतर बोलूया. तू अपसेट काय आहेस माहितीये मला. तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्याकडे. व्हॉट? अरे अर्जुन, ये 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 ये. सर हे तुमच्यासाठी. अरे माझ्यासाठी चॉकलेट? सर शाळेत आमचं कौतुक करायचं वाटलं, आमच्याबद्दल अभिमान वाटला तर चॉकलेट द्यायचा तुम्ही. आज मला तुमचा अभिमान वाटतोय सर. सर आज तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या कर्तृत्वानं आमच्यासारख्या शिष्याला एक नवीन धडा घालून दिलाय. दॅट्स वाय आय एम प्राऊड ऑफ यू सर. अर्जुन, तुमच्यासारख्या शिष्यांचा मला अभिमान वाटतो. आणि मकरंद, अशा शिष्यांचा विश्वास पाहिला ना, त्या आत्मिक बळ येते, ताकद येते, लढायला प्रवृत्त करते. ए जेवायला वाढ. जेवणानंतर आम्ही गप्पा मारणार आहोत खूप. काय अर्जुन, ये. काय? An organization is always bigger than an individual. तुझ्या पर्सनल इगोमुळे आज कंपनीचं नुकसान होत आहे. या फाईलमध्ये राजेश शिर्के ग्रुपच्या सगळ्या प्रॉपर्टीचे डिटेल्स आहेत. ज्या बेसिसवर तू इमेजची शाळेसाठी निवड केलीस, अशा अनेक प्रॉपर्टीज यामध्ये येत. बिझनेसमध्ये पैशाबरोबर वेळेलाही तेवढंच महत्व आहे विक्रमादित्य. सो माझा ऐक आणि शाळेचा विचार सोडून दे. या प्रॉपर्टीपैकी कुठलीही एक प्रॉपर्टी निवड आणि इमेजची सुरुवात कर. तरी आम्ही सांगत होतो बाहेरच्या माणसांची जास्ती सलगी करू नका म्हणून. ही मोठी चूक घडली आहे. चूक नाही, गुन्हा घडलाय तुमच्या हातून आणि या गुन्ह्याला माफी नाही. दोष तुमचाच आहे रणवीर. स्वतःच्या मनासारखं वागलं ना की हे असंच होतं. राज शिर्क्यांच्या एवढ्या पिढ्यामध्ये अशी बदनामी कधीच झालेली नाही. चूक तुमचीच आहे. अब्रू धुळीला मिळवलेत तुम्ही राज शिर्के घराण्याची. ताईमा, आम्हाला थोडं समजून घ्या. आम्हालाही बदनामी नको होती. सगळं सुरळीत व्हावं म्हणून आम्ही हा प्लॅन बनवला होता. मला वाटतं आपल्यापेक्षा सरस प्लॅन त्या डी.व्ही. देशमुखचा आहे. त्याला साधा समजू नका राजे.
तुम्हाला बदनाम करून तुमच्या विरोधात राजकारण खेळायलाही कमी करणार नाही तो डी.व्ही. देशमुख. वाह वाह, क्या बात आहे. खरं तर डी.व्ही. देशमुख म्हणजे एक छोटा माणूस, R.K. लक्ष्मणच्या कॉमन मॅन सारखा. पण तो सुद्धा आपल्याला घाबरत नाही म्हणजे काय? त्यांना घाबरलंच पाहिजे आपल्याला, कारण काही झालं तरी आपण राजे शिर्के आहोत, हो ना? वाह, राजे शिर्के घराण्याचा विजय असो, संपत्ती सम्राटांचा विजय असो, नताशा, राजे शिर्केंच्या प्रॉपर्टी बद्दल तू आम्हाला डिटेल्स देण्याचं काहीच कारण नाही. कारण प्रश्न आता फक्त बिझनेस पुरता मर्यादित राहिलेला नाहीये. राजे शिर्केंच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आमच्या समारंभात आमच्या पाहुण्यांसमोर त्या डी.व्ही. देशमुखने आमचा अपमान केलाय. आता कुठल्याही परिस्थितीत मॉल उभा राहणार, आणि तो सुद्धा शाळेच्या जागेवरच. मग भले त्या इमारतीखाली आम्हाला डी.व्ही. देशमुखला गाडावं लागलं तरी चालेल, पण मॉल तिथेच उभा राहणार. आणि तू इमेजच्या भानगडीत लक्ष घालायचं नाहीस, नाहीतर त्याचे परिणाम फार वाईट होतील. लक्षात ठेव. बिझनेस मध्ये नुसती वेळ महत्वाची नाही, संयमही महत्वाचा आहे. तो जर आज असता तर ही वेळ आलीच नसती. पाहिलंच साईमा, जाऊ द्या त्याला. नाहीतरी राज शिर्के घराण्याची बदनामी झालेलीच आहे, त्यात आणखीन थोडी. इथं कोणीच कोणाच्या निर्णयासाठी थांबत नाही. प्रत्येक जण स्वतःला मनमानी वाटेल तसंच वागत आलेला आहे. राज शिर्के घराण्याची जपलेली प्रतिष्ठा तुम्ही तिघांनी धुळीला मिळवलेली आहे. राज शिर्के घराण्याबद्दल आपुलकी आहे लोकांच्या मनात, पण तुमच्या स्वभावामुळे लोक घाबरतात जवळ यायला. राज शिर्के घराण्याचं नाव मोठं कराल अशी अपेक्षा होती आमची, पण ती अपेक्षा तर दूरच राहिली. पण घराण्याला वारस देण्याचं कामही तुमच्या हातून झालेलं नाही. हे असंच सगळं होणार आहे हे जर आधी कळलं असतं ना, तर आधी संपवलं असतं आम्ही आपल्याला. साईमा, साईमा, आम्ही तुमचं दुःख समजू शकतो साईमा, आम्हीच समजू शकतो. पण काय करू साईमा, गेल्या कित्येक महिन्यांमध्ये सुखाची चाहूलच लागलेली नाही आम्हाला. आणि तुम्ही तरी आमच्याकडनं का अपेक्षा ठेवताय साईमा? आम्ही सगळ्या इच्छा, सगळ्या अपेक्षांच्या खूप पलीकडे निघून गेलोय. आम्हाला माहिती आहे साईमा, तुमच्या दुःखाचं कारण आम्ही आहोत.
आता आमच्याकडनं कुठच्याही अपेक्षा ठेवू नका साहेब. मी चालतो क्षितिजाची माझी वाट. मी चालतो क्षितिजाची माझी वाट. ओळखीच्या वाटेवरी दुःख उभे घनदाट. या धोक्यात आम्ही हरवून गेलोय साहेब. आता स्वतःलाच शोधायचा प्रयत्न करतोय. तरीही साहेब शक्य झाल्यास आम्हाला क्षमा करा. आम्हाला क्षमा करा साहेब. दोष तुमचाच आहे रणवीर. स्वतःच्या मनासारखं वागलं ना की हे असंच होतं. राज शिर्क्यांच्या एवढ्या पिढ्यामध्ये अशी बदनामी कधीच झालेली नाही. चूक तुमचीच आहे. अब्रू धुळीला मिळवलेत तुम्ही राज शिर्के घराण्याची. इथं कुणीच कुणाच्या निर्णयासाठी थांबत नाही. प्रत्येक जण स्वतःला मनमानी वाटेल तसंच वागत आलेला आहे. राज शिर्के घराण्याची जपलेली प्रतिष्ठा तुम्ही तिघांनी धुळीला मिळवलेली आहे. राज शिर्के घराण्याबद्दल आपुलकी आहे लोकांच्या मनात, पण तुमच्या स्वभावामुळे लोक घाबरतात जवळ यायला. राज शिर्के घराण्याचं नाव मोठं कराल अशी अपेक्षा होती आमची, पण ती अपेक्षा तर दूरच राहिली. पण घराण्याला वारस देण्याचं कामही तुमच्या हातून झालेलं नाही. लवकर उठलात? हो, रात्रभर झोपच आली नाही. बरं झालं नाही आली. तर राज शिर्केनी स्वप्नात यायला सुद्धा कमी केलं नसतं. मी सुद्धा रात्रभर तळमळतच होते. तुमचे बाबा तिथे डाराडूर झोपले असते. चला, कॉलेजला जायची तयारी करायला हवी. अहो, डोकं फिरलंय का तुमचं? ते राज शिर्केंची माणसं तुमच्या पाळतीवर असतील. अमोलला सुद्धा सांगायला हवं, आज हॉस्टेलमधनं बाहेर पडू नकोस म्हणून. या वयात लोक देवाचं नाव घेतात आणि तुमचे बाबा फालतू तत्वांची लढाई खेळत बसलेत. अभिलाषा, मला सकाळी सकाळी घरामध्ये तमाशा नकोय. तमाशा मी नाही, तुमचे बाबा करतायत. त्यांना राज शिर्के म्हणजे काय त्यांच्या शाळेतली 7वी ब मधली मुलं वाटली? यांनी ओरडायला आणि ते गप्प बसायला? पण तू कशाला आरडाओरडा करतेस? त्यांना आवडतो म्हणून गाजराचा हलवा बनवला होता. 5 लाख घेऊन घरी येणार म्हणून आरतीची तयारी केली होती. पण काय झालं? 5 लाख राहिले बाजूला. मरण जवळ आलंय. गुड मॉर्निंग. देऊ, गुड मॉर्निंग. ये ना, ये. त्या चहामध्ये थोडं विष घाल, म्हणजे तूही सुटशील आणि आम्हीही सुटू. काकू, काय बोलतेस तू? हे जरा शांत हो. दादू जे काय करतात ते विचार करूनच करतात असं म्हणालेत ना रात्री ते. मग तू कशाला एवढी काळजी करतेस?
तुझे दादू असंही म्हणाले होते की जेव्हा रक्त सांडायची वेळ येईल तेव्हा पहिलं रक्त माझं सांडलं जाईल. त्यांना रक्त म्हणजे काय पेनातली शाई वाटली कुठेही सांडायला? अभिलाषा, देव तुझ्या काकूला वाटणारी भीती खरी आहे. त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाहीये. काका तू बोलतोयस हे? अरे दादू काय कोणाची चोरी करतायत का? देव हल्ली खरं बोलायचीच चोरी झालेली आहे. म्हणून खरं बोलायचंच नाही का? काका हे बघ काका, सत्यासाठी लढणाऱ्या माणसाची लढाई नेहमी त्याच्या घरापासून सुरू होते. त्याचं खरं बोलणं जेव्हा घरच्यांना पटतं तेव्हाच तो जगाला ते पटवून देऊ शकतो. आणि म्हणूनच आता ती वेळ आली आहे. आपल्याला दादूंच्या पाठीशी उभं राहायला हवं. देऊ, अगं पण हे प्रकरण असंच सुरू राहिलं तर त्याचे परिणाम किती भयंकर होतील याची कल्पना आहे तुला? हो आहे ना काका. अशा प्रकारच्या लढाईमध्ये मनस्ताप होतोच, पण पश्चात्ताप होत नाही. चहा. भैयासाहेब, भैयासाहेब, अभिनंदन तुमचं. आज प्रत्येक न्यूजपेपरच्या पहिल्या पानावर फक्त तुमचं नाव आहे. तुमच्याच नावाची चर्चा आहे. या वाचा. वा भैयासाहेब, वा. केवढं नाव कमवलं तुम्ही, केवढा लौकिक कमवलात, केवढी कीर्ती मिळवलीत भैयासाहेब तुम्ही. वा, अभिनंदन. आज तुमच्यामुळे राजेश शिर्के घराण्याचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाणार आहे. वा, अभिनंदन भैयासाहेब, अभिनंदन. ज्या नावाची आब राखण्यासाठी तुम्ही धडपडता असं तुम्हाला वाटतं, ज्या नावाचा तुम्हाला गर्व आहे, जे नाव तुमची आन बान आणि शान आहे असं तुम्ही म्हणता, त्या नावाचे तुम्ही रक्षकात वारसदारात असा तुम्ही दावा करता, त्याच नावाची, त्याच राजेश शिर्के घराण्याच्या अब्रूची लक्तर एका भिकारड्या मास्तरानं वेशीवर टांगली. 4 चौकात धिंडोडे काढले तिचे. विद्येचं व्यापारीकरण थांबवा. डॉक्टर दामोदर विनायक देशमुख यांचा श्रीमंत रणवीर राजेश शिर्के यांच्यावर आरोप.